शेतकरी मित्रांनो, शेती करणं म्हणजे फक्त जमीन नांगरणं नाही, तर आपला हक्क टिकवणं देखील आहे. पण जर 7/12 उतार्यावर पिकाची नोंदच नसेल तर कुठलीही शासकीय मदत, अनुदान किंवा योजना तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ई पीक पाहणी म्हणजे मोबाईलवरूनच आपल्या शेतात काय पीक आहे हे स्वतः नोंदवण्याची एक सरकारी सोय आहे. ही नोंद केल्यावर तुम्हाला पुढील गोष्टी मिळू शकतात: पीक विमा, पीक कर्ज, अनुदान आणि शासकीय योजना. सध्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी सुरू झाली आहे. शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे उशीर न करता लवकरच नोंद करा. तर आता ई पीक नोंदणी कशी करायची? तर तुम्हाला सर्वात आधी ई पीक पाहणी करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. तुमच्या शेताचा गट नंबर निवडा, कोणतं पीक आहे ते भरून त्या शेताचा फोटो घ्या आणि सबमिट करा. आणि झालं मित्रांनो तुमचं ई पीक पाहणी. आता 7/12 पीक नोंद असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळेल. पीक कर्ज घेता येतं. नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाई मिळते. हमी भावाने शेतमालाची विक्री करता येते आणि शासकीय योजनांसाठी तुम्ही पात्र असता. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जर वेळेत नोंद केली नाही तर पुढे कोणतीच योजना मिळणार नाही. म्हणूनच आजच ई पीक पाहणी पूर्ण करा. ही पाहणी म्हणजे फक्त काम नाही तर तुमच्या हक्काचं संरक्षण आहे. आणि ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.